नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला सुरुवात होतीये। सरसंघचालक मोहन भागवतांच्या विचारांचं सोनं लुटण्याची संधी तमाम महाराष्ट्रवासियांना मिळणार आहे। थेट आपण तिकडे जाऊया।
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमालाही सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। उदय, आज सरसंघचालक मोहन भागवत हे बोलणार आहेत, काय बोलण्याची शक्यता आहे, काय सांगाल? नक्कीच नीलम, विजयादशमीच्या या कार्यक्रमामध्ये जे आहे ते सरसंघचालक आपली वर्षभराची संघाची काय भूमिका असेल आणि आतापर्यंत संघाने काय काम केलं याचा आढावा जो आहे तो घेत असतात। त्यामुळे आजच्या या दिवशी सरसंघचालक काय बोलतात त्याकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागून असतं। मात्र सध्याच्या स्थितीत जर विचार केला तर आपण पाहिलं होतं की संघाने जे आहे ते गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये चीनवर घेऊन जे आहे ते जे केंद्र सरकार आहे त्याचं समर्थन केलं होतं। ज्या पद्धतीनं केंद्र सरकार काम करतंय त्या बाबतीत जे आहे ते संघानं समाधान व्यक्त केलं होतं। मात्र सध्या सीमेवरच्या ज्या काही स्थिती आहे त्या तणावपूर्वक आहे, त्यामुळे आता यावर सरसंघचालक काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। त्यासोबतच देशातील महागाईचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। 100च्या पेट्रोलनी जे आहे ते 100 पार केलेली आहे, सिलेंडरही जवळपास 1000 रुपयांपर्यंत जातं। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या महागाईचा जो आहे तो फटका बसतो। त्यामुळे सरसंघचालक आता या महागाईच्या प्रश्नावर काही बोलतील का? सोबतच संघाचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न संघ वारंवार सरकारपुढे मांडत आलेले त्यावर सुद्धा सरसंघचालक आज काय भूमिका घेतात हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असेल। आता थोड्याच वेळात जे आहे ते सरसंघचालकांचं उद्बोधन जे आहे ते सुरू होईल, त्यानंतर सरसंघचालक काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं। उदय, भागवत यांनी महिला प्रवेशाबाबत यापूर्वी सुतोवाच केलं होतं, तर आज महिला प्रवेशाबाबत काही घोषणा करण्याची शक्यता आहे का? नक्कीच संघ आता 96व्या वर्षात आज पदार्पण करतात। त्यामुळे पुढील 4 वर्षात जे आहे ते संघ 100व्या वर्षी पदार्पण करेल आणि ज्यावेळी संघाचं शतक पूर्ण होईल त्यावेळी संघाची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मात्र ज्या पद्धतीने आता दोन तीन दिवसाआधी देहरादून मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ कार्यक्रमात महिलांची संख्या वाढवावी असं एक सूचक वक्तव्य केलं होतं, त्यावरून एक असा अंदाज लावला जातोय की संघ जेव्हा आपली शताब्दी पूर्ण करेल त्यावेळी संघ परिवारातील ज्या संघटना असेल त्या संघटनांच्या कार्यकारिणीमध्ये जे आहेत ते महिलांना 50% आरक्षण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने दिल्या जाईल अशी एक संघाची जी आहे ती भूमिका असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने संघ प्रयत्न सुद्धा करतात। त्यामुळे गेल्या काही दिवसातले सरसंघचालकांचे विधान जर आपण पाहिले तर त्यावरून संघाच्या नेमकं मनात काय हे स्पष्ट होतं। मात्र आज आता संघाच्या अधिकृत या प्लॅटफॉर्मवरून सरसंघचालक काय भूमिका घेतात यावर सुद्धा आता बरंच काही संघाचं इथून पुढे वाटचाल अवलंबून असेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मोहन भागवतांच्या विचारांचं सोनं लुटण्याची संधी तमाम महाराष्ट्रवासियांना मिळणार आहे। आपण तिथलीही थेट दृश्य पाहतोय।
उप बिशप नागपुर महानगर संघचालक माननीय राजेश जी लोया, इनसे प्रार्थना करता हूं कि आज के अपने उत्सव का प्रास्ताविक आभार करें। परम पूजनीय सरसंघचालक जी, माननीय प्रांत संघचालक जी श्री राम जी हरकरे, माननीय नागपुर महानगर सह संघचालक जी श्रीधर राव जी गाड़गे, माननीय अखिल भारतीय अधिकारीगण, प्रिय स्वयंसेवक बंधुओं, हमारे आमंत्रण पर आज के उत्सव में ऑनलाइन भाग ले रहे आदरणीय संतगण, अतिथिगण, सज्जन वृंद एवं मातृशक्ति, विजयादशमी के इस पावन पर्व पर हार्दिक शुभकामनाओं के साथ आप सभी का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपुर महानगर की ओर से मैं हृदय से स्वागत करता हूं। आप सभी को ज्ञात है कि संघ के 6 उत्सव में नागपुर का विजयादशमी उत्सव बड़े विशाल स्वरूप में यहाँ के रेशिमबाग मैदान में होते आ रहा है। कोविड के नियमों को ध्यान रखते हुए विशाल स्वरूप में तो नहीं, विशाल संख्या में नागपुर में 48 स्थानों पर नगर इकाई रचना के माध्यम से संपन्न हो रहा है। उन कार्यक्रमों में भी शारीरिक प्रात्यक्षिक, सामूहिक गीत इत्यादि के साथ समाज बंधुओं की उपस्थिति में प्रस्तुत हो रहा है। वे हमारे साथ सीधे प्रसारण लाइव स्ट्रीम के माध्यम से जुड़ेंगे और इस कार्यक्रम का भी हिस्सा बनेंगे। संघ निर्माता संस्थापक डॉक्टर हेडगेवार जी ने 1925 में एक ऐसा तंत्र खड़ा किया जो प्राकृतिक आपदाएं हो या अप्राकृतिक अड़चनें पैदा की गई हो, संघ का कार्य पिछले 97 वर्षों में निरंतर चल रहा है। परंतु इस तंत्र का एक मार्मिक पक्ष हमें कभी नहीं भूलना चाहिए। कौन से अवगुणों से व्याप्त होने से समाज असंगठित, जर्जर और दुर्बल हो गया और शक्तिहीनता की वजह से उसे पराभव, परतंत्रता